सेटचा आपण बघतोय. प्रॉब्लेम सेटचं दुसरं गणित आहे. ट्रायंगल बीडीसी. इन ट्रायंगल बीडीसी तुम्हाला काही रेशो काढायचे आहेत. एबीडी टू द एडीसी, एबीडी टू द एबीसी आणि एडीसी टू द एबीसी. इथं जर तुम्ही बघितलं, माझ्या भाषेत जर तुम्ही बघितलं तर इथं टोटल 3 ट्रायंगल जे आहेत 1, 2 आणि मोठं ट्रायंगल 3. तुम्हाला तिघांची उंची कशी आहे, समान, हे लक्षात घ्यायचं. आणि तुम्हाला हे 13 दिलेलं नव्हतं, पण हे टोटल 20 आहे, हे 7 आहे, तर हे किती येणार. आणि मग BC 13 काढल्यानंतर इकडे फोकस कर. बघ हे दिसतंय एबीडी टू द एडीसी. आपण इथं ट्रायंगल ड्रॉ केले. दोघांच्या उंची कशा आहे, समान. बेसवर डिपेंड करेल, पायावर डिपेंड करेल. तर दोघांची फक्त बेस बघायचं. बघा, एकाच चाललं बीडी, एकाच चाललं बीसी. 713. नंतर परत एबीडी आहे, बरं एबीडी आहे, पण इथं काय आलं एबीसी. मग एबीडी साठी काय होतं बीडी, एबीसी साठी बेस काय आहे बीसी. बीडी टू द बीसी 720. आता एबीसी घालते आहेच, म्हणजे याचं एबीसी सोबत आणि एडीसीचं परत एबीसी सोबतचा रेशो काढला डीसी टू द बीसी आणि तो आला 13/20. याच्यात तुमचे 3 मार्क फिक्स होत आहे. किती मार्क, 3. 1 1 1 म्हणजे टोटल 3. त्यानंतर पुढे येऊन जात नसतं दिसत नाही. बघा बघा, आता आपण परत थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पलला काय म्हटलंय की 2 एरियाज ऑफ ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल विथ इक्वल हाईट. 2 त्रिकोण आहे, तर 2 त्रिकोणांचं जे क्षेत्रफळ आहे त्याचा जो रेशो आहे तो किती आहे 2:3. 2/3, 2:3, 2/3 असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोललं जातं. मग 2/3 आलं. पहिलं त्रिकोणाचं A1 घेतलं, A1 A2 इज इक्वल टू 2/3. A1 टू द A2 2/3. मग आता त्यांनी काय म्हटलंय पुढे, बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल. स्मॉलर ट्रायंगल कसं ओळखायचं की वरची बाजू येते किती आहे 2, म्हणजे जो लहान त्रिकोण आहे तो वर येणार. म्हणून A1 A2 टू द B1 इज इक्वल टू B1 B2. तर A1 A2 चा 2/3 आणि B1 हा लहान घेतला 6. B2 राईट साईडला लेफ्ट साईडला गेलंय, तर डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला गेलं. 2/3 लेफ्ट हँड साईडला आलं तर काय झालं तुझं 3/2 कॅन्सलेशन केले आणि B2 किती आलं 9 सेंटीमीटर. म्हणजे जर का गुणोत्तर प्रमाण 2 एरियाज ऑफ ट्रायंगलचा 2/3 आहे, लहानचं जर बेस 6 आहे तर मोठ्याचं किती येणार 9. थँक्यू. 1 प्रॉब्लेम सेट 1 तर 4th प्रॉब्लेम आपण बघतो, बरोबर. तर बघा आधी प्रॉब्लेम वाचून घेऊया. इन द ॲडजॉइनिंग फिगर अँगल ABC इक्वल टू अँगल DCB इक्वल टू 90 डिग्री. AB इक्वल टू 6, DC इक्वल टू 8. देन रेशो शोधायचा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि टू द एरिया ऑफ ट्रायंगल DCB. ऑफकोर्स एरिया आहे म्हणजे 2 पॉईंट येऊ शकतात. इकडे बघ बेटा, एरिया आहे म्हणजे एक तर हा तुमचा साईड स्क्वेअरचा येऊ शकतो एक फॉर्म्युला, किंवा जो 1.1 ला एरिया आहे B1 H1 टू द B2 H2, हे 2 संभाव्यता म्हणजे 2 प्रोबॅबिलिटी आहेत. मग तुम्हाला इथं ही फिगर दिलेली आहे, त्या फिगरमध्ये AB इक्वल टू 6 आहे, म्हणजे हे किती आलंय 6 आणि DC किती आहे 8, बरोबर. सिम्पली बेस सेम आहे, मी तर लिहिलेलं बघा. हां, पुढे पण येऊ शकतो राकेश. पाया समान काय आहे, बेस इक्वल आहे. बेस इक्वल आहे म्हणजे हाईटवर डिपेंड करेल. आणि सिम्पली AB टू द DC आणि इकडे काय लिहिलं आपण हॅव्हिंग बेस इक्वल, ट्रायंगल्स हॅव्हिंग बेस इक्वल, पाया समान, म्हणून उंचीच्या हिशोबाने 6/8 आणि 2 3 दा 6, 2 4 दा 8, 3/4 हे फायनल आन्सर आलंय. किती मार्काला येणार 1 मार्क. नेक्स्ट आहे 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चनला पण फिगर दिलेली आहे. PM इक्वल टू 10 काय असेल, PM इक्वल टू 10 एरिया, दोघं एरिया ऑफ ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्याच्यावरून एक साईड काढायची. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल्स दिलेले, एरिया ऑफ ट्रायंगल्स दिलेले, त्याच्यावरून साईड काढायची. मग बघा, हे एरिया ऑफ ट्रायंगल्स घेतले आपण आणि ते दोघं ट्रायंगल्स जेव्हा बघितले आपण तर आपल्या लक्षात आलं
की दोघांचा जो बेस आहे तो कोणता आला QS, कोणता आला QS, जे कॅन्सल होतील. म्हणजे कशावर डिपेंड करतात परत हे दोघं ट्रायंगल हाईटवर. त्यापैकी NR ची हाईट आपल्याला काढायची आहे. तर PM माहिती आहे 10, NR काढायचं आहे. NR ऑपोजिट साईडला आले 100, आपण 110 लेफ्ट हँड साईडवरून राईट हँड साईडला गेलो 110 टू द 100 आणि हा जो 10 किंवा 10 आपण म्हणतो ते ऑलरेडी अवेलेबल आहे. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. आणि मग आपल्याला माहित पडलं NR इक्वल टू 11. त्याला आपण जर का हे इथं सेंटीमीटर दिलेलं आहे तर इथं सेंटीमीटर लिहायला पाहिजे. तर हे चेंज करून घ्या नोटबुकमध्ये. नंतर सिक्स्थ प्रॉब्लेम थोडंसं लक्षात घेण्यासारखं आहे. त्यात तुम्हाला 2 ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ते 2 सिमिलर ट्रायंगल कोणते आहेत? ट्रायंगल MNT आणि QRS. MNT QRS. त्यात तुषार आपल्याला दिलेले लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉप. हे जे असतं हे अल्टिट्यूड, याला मराठीत म्हणतात शिरोलंब. काय म्हणतात? शिरोलंब. तर हे 5 आहे आणि हे 9 आहे. हे जे डिस्टन्स आहे अल्टिट्यूडचं आलं 5 आणि 9. फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल MNT. शोधायचं काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल MNT टू द सांगा एरिया ऑफ ट्रायंगल MNT आणि अजून कोणतं आहे? QRS. पण तुम्हाला सिमिलरिटी दिलेले आहे. या दोघं ट्रायंगलचं सिमिलर दिलेलं आहे. सिमिलर आहे, समरूप आहे. समरूप मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या साइड्स, ज्या बाजू असतात त्या गुणोत्तर प्रमाणात असतात, पण कोन, अँगल हे एकरूप असतात. म्हणून इथं कोन कसे आले? एकरूप. आणि हे जे 90 डिग्री आहे त्याच्यावरून आपण MNT आणि QPS हे दोघं ट्रायंगल कसे दाखवले? सिमिलर. आणि त्यांचा रेशो घेतला ML टू द QP, LT टू द PS आणि MT टू द QS. त्यापैकी जर आपण बघितलं तर आपल्याला MT टू द PS माहिती होतं आणि म्हणून MT टू द QS ची व्हॅल्यू आपण काढली 5/9. MT टू द QS ची व्हॅल्यू काय काढली? 5/9. आपल्याला कुठलं रेशो हवं? ट्रायंगल MNT आणि QRS. ते सिमिलर आहेत. ते काय आहे? सिमिलर आहे. हे आपल्याला माहित होतं. मग आपल्याला माहिती आहे सिमिलर ट्रायंगल्सचा रेशो हा त्याच्या साईडच्या स्क्वेअर्सचा रेशो असतो. म्हणून आपण फक्त 5/9 व्हॅल्यू पुट केली 25/81 असं लिहिलंय. आणि इथं लिहायचं, इथं एक अजून लिहायचं राहिलं कुठलं? थिअरम ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय लिहायचं? थिअरम ऑफ सिमिलर ट्रायंगल. परत सांगा. ओके. इथं एक लिहायचं आहे आणि अजून कुठं राहिलं लिहायचं आपलं सेंटीमीटर. हा चालेल, ते लिहून